राजकीय गोटातून स्थानिक आमदारांचा विरोध डावलून आज सुधाकर बडगुजर यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। बडगुजर यांच्यासह बबन घोलप आणि जवळपास 10 ते 12 माजी नगरसेवक यांनी कमळ हाती घेतलेला आहे। मुंबईमध्ये भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडलेला आहे। तर अनादर करणाऱ्यांना पालिका निवडणुकीत दाखवून देणार असल्याचं वक्तव्य सुधाकर बडगुजर यांनी पक्षप्रवेशानंतर केलं आहे। एकीने हाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली। पण ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध, पाणी का पाणी होईल। गिरीश भाऊ खऱ्या अर्थाने संकट मोचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्यात ते मार्ग काढतात आणि माझ्या बाबतीत पण त्यांनी तसा मार्ग काढला। भाऊ आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही, पण मी खरंच निष्पाप आहे। आपण अतिशय आडामासाचे कार्यकर्ते आहात। एका जिद्दीनं आपण माझ्या पाठीमागे आणि भाऊच्या पाठीमागे उभं राहिला। मी केवळ बडगुजरचा अपमान झाला, तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे। आणि आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही, मग अशा ठिकाणी कशाला राहायचं। तर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाला चंद्रशेखर बावनकुळे हजर राहतील की नाही, तसा खरं तर प्रश्न होता। अखेर मंत्री गिरीश महाजन यांनी कॉल केला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। उशीर का होईना, परंतु बावनकुळेंनी पक्षप्रवेशाला उपस्थिती लावली। तर मी सकाळी निघालो तेव्हा वाटलं 2-3 दिवसांनी पक्षप्रवेश असेल, मात्र आजच मंगळवार असल्यामुळे गिरीश महाजनांनी पक्षप्रवेश ठरवला, त्यामुळे आम्हाला पोहोचायला उशीर झाल्याचं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय। तर मनभेद नाहीत, मतभेद आहेत, ते दूर होतील याचा विश्वास आहे, असंही नाराज असलेल्या आमदारांवर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। काही बातम्या चालवल्या त्याच्यामध्ये खरंच मला त्या ठिकाणी जेव्हा मी सकाळी पहाटे निघालो घरून आणि विमानात बसलो, विमानात लेट झालो, मला त्या ठिकाणी सकाळी मला वाटलं उद्या परवा आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल, पण माननीय गिरीश भाऊनी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश ठरवला। खरं तर मी आणि रवी चव्हाणजी नंतर आम्हाला त्या ठिकाणी हा पक्षप्रवेश ठरल्यानंतर शेवटी पक्षप्रवेश हा उद्या किंवा परवा असा विषय होता, पण आजच त्या ठिकाणी मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊनी आज ठरवलं, त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता थोडा उशीर झाला। नक्कीच काही मनमुठाव राहतात, शेवटी मतभेद नाहीये, काही मतभेद विचाराचे असतात आणि मतभेद हे दूर करणं ही खऱ्या अर्थाने आपली सर्वांची जबाबदारी आहे। मला विश्वास आहे शेवटी जेव्हा निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण एकामेकाविरुद्ध लढतो तेव्हा त्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपापल्या पक्षाची भूमिका आपल्याला घ्यावी लागतं। त्या पक्षामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा त्या पक्षाला समोर नेण्याकरता, त्या पक्षाला वाढवण्याकरता आपण पुढे जात असतो। त्या काळामध्ये काही त्या ठिकाणी आपल्याला एकामेकाची टीकाटिप्पणी होते, काही त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात एकामेकावर आपण शिंतोडे उडवतो, त्यामुळे तो काळ निवडणुकीचा असतो। अनेक लोक त्या ठिकाणी जेलमध्ये जाऊन आले आहेत, स्वतः जे बोलतात ते जेलमध्ये जाऊन आले आहेत, त्याच्यामुळं स्वतः जे सकाळी 9 वाजता बोलतात ते जेलमध्ये राहून आले, टीका करणारे जेलमध्ये राहून आले आहेत। तेवढा वेळ काय हे जेलमध्ये नव्हते, पण या ठिकाणी एकच सांगतो, जोपर्यंत न्यायालय कुठली शिक्षा देत नाही तोपर्यंत कुणाचा आरोप होऊ शकतं, पण आरोपावर मात्र अंतिम न्यायालय करतं। दरम्यान यावरती सकाळीच बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिली होती आपण बघूया। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि त्यामुळं जोपर्यंत तिथे स्थानिक आमचे सर्व टीम, आम्ही जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा स्थानिक जे टीम असतं किंवा स्थानिक पदाधिकारी असतं किंवा स्थानिक आमदार खासदार असतं, त्यांचं सर्वांचं कन्सेन्सस झाल्याशिवाय, एकमत झाल्याशिवाय पक्षप्रवेश साधारणतः आमच्याकडे होत नाही। सुधाकर बडगुजरच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही। या संदर्भात अजूनही
माझ्यापर्यंत काही माहिती नाही. तर मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो. त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग्स आहेत ते दुपारच्या नंतर कॅबिनेटच्या नंतरचे टायमिंग्स आहेत. त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल. त्यामुळे दुपारच्या नंतर पाहू. तर एकीकडे चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांनी सुधाकर बडगुजरांच्या पक्षप्रवेशावरून कानावरती हात ठेवलेत, तर दुसरीकडे मंत्री नितेश राणेंचा बडगुजरांविषयीचा विरोध आता मावळलेला आहे. विशेष म्हणजे नितेश राणे यांनी बडगुजर यांचे थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांसोबतचे फोटो सुद्धा शेअर केलेले होते आणि त्यावेळेला मोठ्या प्रमाणात राजकारण सुद्धा तापलेलं होतं. मात्र त्यापूर्वी बडगुजरांना कडाडून विरोध करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी आता भूमिका बदललेली आहे. नितेश राणेंनी दिलेल्या सावध प्रतिक्रियेमुळे सुद्धा आता चर्चांना उधाण आलंय. की जो दाऊदचा जवळचा साथीदार त्याच्याबरोबर उबाटा सेनेचा अगर महानगर प्रमुख नाशिकचा तो अशा पद्धतीच्या पेरोलवर असताना अगर त्याच्यावर पार्ट्या करत असेल, प्रामुख्याने पेरोलवर असताना तुम्ही पार्ट्याच करू शकत नाही, पण तरी पण एका राजकीय पक्षाचा प्रमुख पदाधिकारी त्याच्यावर पार्टी करतो, तर या सुधाकर बडगुजर हा कोणाच्या ताकदीमुळे हे करतोय? कोण त्याचा गॉडफादर आहे? या सलीम कुत्ताला वाचवण्यासाठी कुठल्या राजकीय नेत्यांचे फोन आलेले, या सगळ्याची चौकशी व्हावी असं आम्ही सभागृहामध्ये मागणी केली. बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू आहे. त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्याबरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं, कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल, तर कोणाला काय आक्षेप घ्यायची गरजच नाही. शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंचे नेते सुधाकर बडगुजर आणि बबन गोल्पांचा भाजपामध्ये प्रवेश. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश. मला वाटलं उद्या किंवा परवा बडगुजरांचा पक्षप्रवेश होईल, मात्र महाजनांचा फोन आला की आजच करायचा आहे. बडगुजरांच्या पक्षप्रवेशाबाबत सकाळी केलेल्या विधानावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. कुणाशी संबंध ठेवा, पण भाजपाशी संबंध ठेवू नका. सत्तेसाठी भाजपाबरोबर जाणाऱ्यांची साथ नको. कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवार यांचं मोठं वक्तव्य. संधी साधूपणाचं राजकारण करू नका. शरद पवारांचा अजित पवारांना टोला. तर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार. संधी साधू आणि भाजपाबरोबर न जाण्याचा शरद पवारांच्या टोल्याला अजित पवारांची प्रतिक्रिया. संगमेश्वरला पावसानं झोडपलं. धामणी ग्रामपंचायत इमारतीत 4 ते 5 फूट पाणी शिरल्याने सर्वत्र चिखलाचं साम्राज्य. चिखल काढण्याचं काम सुरू. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात रस्त्यावर आली दगड आणि माती. मातीमुळे वाहनं घसरण्याची शक्यता. अहमदाबादकडून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान रद्द. तांत्रिक कारणामुळे विमान रद्द केल्याची माहिती. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेचा आणखीन एक व्हिडिओ समोर. आगीचा भडका उडाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी इमारतीतील लोकांनी जीवाच्या आकांताने मारल्या उड्या. अहमदाबादमधील विमान दुर्घटनेतील कॅप्टन सुमित सबरवाल यांना शेवटचा निरोप. लाडक्या लेकाला निरोप देताना वडिलांना अश्रू अनावर. तर पनवेलमध्ये मैथिलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार.